बाळूमामाच्या नावान चांग बल, शेळ्या मेंढ्याच्या नावान चांग बल. सांगलेवाडी येथे आता आपण बाळूमामा पाटील मळा या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत की या ठिकाणी बाळूमाचे भक्त कायमस्वरूपी या सांगलेवाडी कोलेवाडी या ठिकाणी पाटील मळ्या येथे बाळूमाची सेवा करण्यासाठी येथे पूर्वीपास ज्या बाळूमा जेव्हापासून शेळ्या मेंढ्या असतात तेव्हापासून इथे मेंढ्या घेऊन या ठिकाणी येत होते. त्या ठिकाणची आता या मावशींची ओळख आहे. मावशी तुमची ओळख सांगा जरा. लिकमाचं निकम. हा लिकम धुंडूबाई पांडू लिकम. हां धोंडूबाई पांडू निकम. हे आता बाळूमा बघितलेला आहे. बाळूमासनी बघितलेलं आहे मावशींनी. तिचं घोंगरू लावून होते, खांद्यावर घोंगरू टाकून होते ना बसलेल्या असं माच्यावर. हां नमस्कार. चांग बल बाळूमामाच्या नावान चांग बल. चांग बल मामा. आणि बाळूमाची बकरी इथे असत इथे यायची का? इथे येते की बाळूमा म्हणजे ह्या ठिकाणी लई हां या ठिकाणी घुंगरू लांबच्या गावची चाळ घुंगरू असं 5 दिवस इसपती भंडारा सपायचा नाही हा. एवढा वतत होते इथं. हां या ठिकाणी माती राहायची नाही, हिने दिला नाही. पाटील मळा सांगलेवाडी या ठिकाणी बाळूमा स्थान या ठिकाणी बाळूमाचे बकरी तेव्हा लाखभर असते. बकरी या ठिकाणी बसण्यासाठी तळ या ठिकाणी असायचा. या बाळूमाची बकरी या ठिकाणी या शेतीमध्ये बसवायची. त्यामुळं ही शेती पण चांगली पिकायची. पहिल्यापासून चांगली पिकते ना, त्यामुळं शेती पण चांगली पिकत असायची. की बाळूमाचं स्थान ह्या ठिकाणी हे जे बाबळीचं झाड आहे या ठिकाणी ना मावशी. पडून नवीन आले. हां पडून दुसरे झाड आले या ठिकाणी. ह्या बाबळीच्या ठिकाणी दुसरे एक बाबळीचं झाड मोठे होते. त्या ठिकाणी आता हेच त्याच जे बसतेल्या जागेला दुसरे एक बाबळीचं हे झाड आलेलं आहे. या ठिकाणी बाळूमा पहिले स्थान बसायचे स्थान या ठिकाणी होते. त्यामुळे या ठिकाणी बाळूमाची पूजा म्हणून या ठिकाणी केली जाते. बरोबर आहे ना मामा? आणि पाडव्याला इथे खिरीचा प्रसाद महाप्रसाद केला जातो. हो ना मावशी? बोला तुम्ही बोला. 5 कावली पहिल्या दरम्यान आणि वंजळीन 5 काढायच्या. 5 आणि तशीच कावल सपायची नाही. एकच सपायची. 4 राहायच्या. 4 राहायच्या. त्याला बाड बोलायचं नाही. बरोबर. आणि खीर लई भारी. खीर लई टेस्टी लागायची. हा आम्ही सांडगं घालून आम्ही पावसाळ्याला तळून न्यायचं. त्याने चांगलं ठेवले आम्हाला. बरोबर. बाळूमामानं चांगलं ठेवले. बरोबर. शेळ्या मेंढीने कवा बी मन मुलगा होणार आहे ते लई मेंढीच्या पोटाला यायचा आहे तो. खरं त्याचा उच्च सोन्याचं पाळणं होतं. न सांगा ते नंतर बोलायचं. चांग बल बाळूमाच्या नावान चांग बल.